हॉटेलमध्ये मटका बिर्याणी खायला जायची गरज काय? आज आपण घरच्या घरी हॉटेलपेक्षा चविष्ट आणि एकदम जबरदस्त अशी मटका बिर्याणी घरीच बनवणार आहोत। अशी ही लेयर्सवाली बिर्याणी मातीच्या भांड्यात दम दिलेली आहे, त्याच्यामुळे मातीच्या भांड्यातला अरोमा या बिर्याणीमध्ये छान उतरलेला आहे आणि त्याच्यापेक्षा भारी चुलीवरचा स्मोकी फ्लेवर यावा याकरता आपण खास ट्रिक अशी वापरलेली आहे। ही बिर्याणी खाऊन माझी मुलगी तर मला म्हणाली, आई ग पोट भरलं पण मन काही भरलं नाही ग। चला तर पाहूया मातीच्या भांड्यात दम दिलेली स्मोकी फ्लेवर असलेली अशी सर्व गुणांनी परिपूर्ण अशी मटका चिकन दम बिर्याणी। नमस्कार, समृद्धीज किचन कट्टामध्ये साऱ्या खवयांचं मनापासून स्वागत आहे। आणि हो, अशा नवनवीन चवदार रेसिपी बघण्यासाठी समृद्धीज किचन कट्टाला सबस्क्राइब करा आणि बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका। इथे चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे। हे चिकन आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलोच्या प्रमाणात अर्धा किलो बासमती तांदूळ घ्यायचा आहे। मी इथे एक्सेल साइजमध्ये लांब दाण्याचा पिवळ्यासर रंगाचा असा बासमती तांदूळ घेतलेला आहे। बिर्याणीसाठी आपण इथे पहिल्यांदा कांदा तळून घेऊया। त्यासाठी मी अर्धा किलो कांदा कापून घेणार आहे। कांदा कट करण्याआधी बाहेरची साल काढून घ्यायची आहे। त्यानंतर कांदा असा दोन भागामध्ये कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा कांदा असा उभा न कट करता असा आडवा कट करायचा आहे। इथे आपल्याला कांदा हा पातळ असा कट करून घ्यायचा आहे। असा कांदा कट केल्यामुळे भरपूर लेयर्सवाला कांदा कट होतो आणि कांदा छानपैकी फ्राय होतो। अर्धा किलोच्या प्रमाणात कांदा आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे। कांदा कट करण्यासाठी मी तुम्हाला सिक्रेट टिप सांगितलेली आहे। तुम्ही जर अशा प्रकारे कांदा कट केला तर तो पातळ असा कट होईल आणि तळालाही सोपा जाईल। अशा प्रकारे आपला सर्व कांदा चिरून झालेला आहे। सगळ्या लेयर्स आपण वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता असा बारीक लेयर्सवाला कांदा आपला चिरून झालेला आहे। मस्त वाटत आहे, बघायलाही पण छान वाटत आहे। आता हा चिरलेला कांदा तळून घेण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेऊन कडकडीत असे तापून घ्यायचे आहे। तेल आपल्याला जास्तच कडकडीत तापून घ्यायचे आहे। तेल जर कडकडीत नसेल तर कांदा तेलकट होतो। आता या तेलामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। हा कांदा हाय फ्लेमवर कुरकुरीत असा गोल्डन ब्राउन रंगाचा होईपर्यंत तळायचा आहे। कढई छोटी असल्यामुळे कांदा मी दोन बॅचमध्ये तळून घेणार आहे। पहिली बॅच तर आपण तळायला घेतलेली आहे। लक्षात ठेवा, कांदा आपल्याला हाय फ्लेमवरच तळायचा आहे। हे पहा, कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे। कांदा तळत आलाय, रंग पण छान बदललेला आहे। आता मी इथे गॅस मंद ठेवून मिनिटभर कांदा तळून घेणार आहे, नाहीतर कांदा करपू शकतो। या स्टेजला कांदा आपण तेलातून काढणार आहे। असा तळलेला गोल्डन ब्राउन रंगाचा कांदा आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे तो छान कुरकुरीत असा होतो। आता आपण इथे दुसरी बॅच तळून घ्यायची आहे। असाच गोल्डन ब्राउन रंगाचा होईपर्यंत हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। सगळा कांदा छान असा तपकिरी रंगाचा तळून झालेला आहे। आता मी हा डिशमध्ये काढून बाजूला ठेवणार आहे। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आता यामध्ये मी आलं लसूण मिरचीची तयार करून घेतलेली पेस्ट घालणार आहे। इथे मी 3 ते 4 चमचे आलं लसूण पेस्ट या चिकनमध्ये घालून घेणार आहे। इथे मी घालणार आहे 1 चमचा हळद, 3 चमचे तिखट। तिखट तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकता, कमी जास्त प्रमाणात टाकू शकता। त्यानंतर घालायची आहेत पुदिन्याची चिरलेली पाने। साधारण 1 वाटी पाने मी चिरून घेतलेली होती, ती घातलेली आहेत। त्याच्यानंतर घालायची आहेत चिरलेली कोथिंबीरची पाने। याने ग्रेव्हीला छान अशी चव येते। त्यासोबत आपण जो कांदा तळून घेतला होता त्यामधला 80% कुरकुरीत कांदा आपल्याला या चिकनमध्ये घालायचा आहे।
हा कांदा घातल्यामुळे बिर्याणी चवदार होते। उरलेला 20% कांदा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे, तो आपल्याला लेअरिंगसाठी उपयोगात येईल। आता इथे 200 ग्राम दही घालत आहे। दही जास्त आंबट घ्यायचं नाही। आता हे दही घालून आपल्याला हे सगळं साहित्य छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे। बिर्याणीला चव छान येण्यासाठी मी इथे सुहाना बिर्याणी मसाला 3 चमचे घालणार आहे। तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला घालू शकता। इथे मी घालणार आहे चवीपुरतं मीठ। आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेऊया। हे सगळं साहित्य चिकनला लावून एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। आता हे 1 तास चिकन मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवूया। आता इथे आपल्याला भात बनवायचा आहे। भात बनवायच्या आधी हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवत ठेवायचा आहे। तांदूळ भिजतोय तोवर आपण चिकन ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक कढई कडकडीत तापून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जो काही कांदा आपण तळून घेतलेला होता त्याचं जे काही तेल उरलेलं होतं ते मी या कढईमध्ये घालणार आहे। तेल छान कडकडीत तापलेलं आहे। आता या तापलेल्या तेलामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे। हे चिकन हाय फ्लेमवर 4 ते 5 मिनिट छान असं परतून घेणार आहे। 4 ते 5 मिनिट हे चिकन छान असं शिजवायचं आहे। 4 ते 5 मिनिट झाल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफेवर शिजवायचं आहे। आता याच्यामध्ये आपण घालणार आहे 2 टोमॅटो, ते पण प्युरी केलेले। चिकन बिर्याणी कोरडी होऊ नये याकरता आपण टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे आपली ग्रेव्ही बऱ्यापैकी तयार होईल। ग्रेव्हीदार अशी आपली बिर्याणी तयार होईल। आता याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। याला रंगही छान आलेला आहे आणि याचा सुगंधही मस्त येत आहे। 4 ते 5 मिनिट हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरच परतायचं आहे। 4 ते 5 मिनिट असं परतून झालं की याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवून मंद आचेवर हे चिकन वाफेवर शिजवायचं आहे। चिकन आपल्याला 80 ते 90% शिजवायचं आहे। बाकीचं चिकन जेव्हा आपण बिर्याणीला लेयर्स करू तेव्हा शिजेलच। 10 ते 12 मिनिट झाल्यानंतर चिकन 85 ते 90% शिजते। ग्रेव्ही मस्तच तयार झालेली आहे। ग्रेव्हीमध्ये थोडे पाणी आहे, त्याच्यामुळे हे पाणी थोडे आपण आटवून घेऊया आणि घट्ट अशी ग्रेव्ही तयार करूया। जास्त पण घट्ट करायची नाही। आता इथे चुलीवरचा स्मोकी फ्लेवर यावा म्हणून आपण एक छान ट्रिक वापरलेली आहे। त्याकरता वाटी या चिकनमध्ये आपल्याला ठेवायची आहे। एक छोटीशी वाटी आपण इथे ठेवणार आहे। त्या वाटीमध्ये जळता कोळसा ठेवून त्यावर थोडंसं तूप घालायचं आहे। तूप टाकताच ही वाटी झाकून ठेवायची आहे। झाकण ठेवल्यावर झाकणाखाली खूप सारा असा धूर तयार होतो आणि त्याच्यामुळे चिकनला किंवा बिर्याणीला स्मोकी असा फ्लेवर येतो। झाकल्यावर 4 ते 5 मिनिट हा धूर द्यायचा आहे। यामुळे बिर्याणीला स्मोकी फ्लेवर येईलच आणि यामुळे बिर्याणीमध्ये या स्मोकी फ्लेवरचा अरोमा पसरेल आणि टेस्ट मस्तच येईल। आता ही कढई आपण बाजूला ठेवूया। साधारण अर्धा तासानंतर तांदूळ छानपैकी भिजतो। इथे आपण स्टीम राईस तयार करून घेऊया। त्यासाठी एका मोठ्या भांड्यात तांदळाच्या दुप्पट खूप सारं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी छान उकळून घ्यायचं आहे। इथे पाण्याला छान अशी खळखळ उकळी आलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे 2 तेजपत्त्याची पानं, 8 ते 9 लवंगा, 1 चमचा जिरे, 7 ते 8 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 3 छोट्या वेलची आणि 2 मधून चिरलेल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या। हे मसाले आपल्याला उकळत्या खळखळत्या पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। त्यामुळे या मसाल्यांमध्ये जो काही फ्लेवर असतो तो या पाण्यामध्ये छान उतरतो आणि छान सुगंध येतो आणि बिर्याणीची चव ही छान लागते। आता एक एक करून हा सगळा मसाला, खडा मसाला मी या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। इथे मी घालणार आहे केवडा इसेन्सचे 4 ते 5 थेंब। केवडा इसेन्स घातल्यामुळे बिर्याणीला चव अप्रतिम येते। मी एकदा नक्कीच ट्राय करा।
आता या खळखळत्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे भिजवलेला तांदूळ। हा सगळा तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये छानपैकी नितळवून असा घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये घालायचा आहे। जेव्हा आपण तांदूळ पाण्यात टाकतो तेव्हा पाणी हे खळखळ असं उकळलेलं पाहिजे। आता गॅसची फ्लेम हाय ठेवा, कारण तांदूळ आपण पाण्यात जेव्हा टाकतो तेव्हा पाण्याची उकळी निघून जाते। तर आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय अशी ठेवायची आहे आणि पुन्हा पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला घालायचे हे मीठ आपल्याला जास्तीचेच घालायचे आहे। पाणी चांगलं खारट झालं पाहिजे। गॅसची फ्लेम हाय ठेवल्यामुळे इथे पाण्याला छान अशी खळखळ उकळी आलेली आहे। तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे। इथे आपल्याला गॅस मोठा ठेवूनच साधारण हा तांदूळ 5 ते 7 मिनिट छान असा शिजवून घ्यायचा आहे। हे बघा 5 ते 7 मिनिट तांदूळ हाय फ्लेमवर खळखळ उकळल्यानंतर तांदूळ 80 ते 90% शिजलेला आहे। दाबल्यावर त्याचे तुकडे होत आहेत, याचा अर्थ भात आपला शिजलेला आहे। आता गॅस बंद करून भात गाळून घेणार आहे। इथे मी 80 ते 90% शिजलेला भात एका चाळणीमध्ये काढून घेत आहे। पाणी छान असं नितळून घ्यायचं आहे, मगच हा भात काढून घ्यायचा आहे। नितळलेला भात आपण एका गाळणीमध्ये काढून घेणार आहे। भात तयार झालेला आहे, फडफडीत मोकळा असा भात तयार झालेला आहे। आता याच्यामधले खडे मसाले सगळे काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या दाताखाली येणार नाहीत। आता या शिजलेल्या भातावरती आपल्याला थोडं गार पाणी टाकून घ्यायचं आहे। गार पाणी टाकल्यामुळे गरम भाताची कुकिंग प्रोसेस थांबते आणि भात जास्तीचा शिजत नाही। भात पण छान मोकळा तयार होतो। आजच्या बिर्याणीची खासियत म्हणजे आजची जी काही बिर्याणी आहे तिला आपण मातीच्या भांड्यात दम देणार आहोत। त्याकरता मी माझ्याकडे असलेलं एक मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि या मातीच्या भांड्याच्या तळाला एक केळीच्या पानाचा तुकडा मी खाली ठेवलेला आहे, जेणेकरून आपली बिर्याणी खाली लागू नये, करपू नये याकरता मी तो केळीचा पानाचा तुकडा ठेवलेला आहे। इथे मी थोडं चिकन आणि चिकनची ग्रेव्ही थोडी पसरून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मी चिकनचे पीस आणि चिकनची ग्रेव्ही पसरून घेत आहे। त्यानंतर घालणार आहे थोडा तळलेला कांदा। हा असा तळलेला कांदा घातल्यामुळे बिर्याणीला चव छान येते। त्याच्यानंतर आपल्याला इथे घालायची आहेत थोडी पुदिन्याची पाने, कोथिंबीरची पाने। आता यावर तयार केलेला भात घालायचा आहे। एकदम हलक्या हाताने हा भात पसरवायचा आहे, नाहीतर भाताचे तुकडे होऊ शकतात। इथे मी 2 लेयरची बिर्याणी करत आहे। भात हा आपल्याला सारखा पद्धतीने सारखा असा पसरून घ्यायचा आहे। भात हा छान पसरून झाला की त्याच्यावर पुन्हा दुसरी लेयर घालून घ्यायची आहे। त्याकरता चिकन आणि चिकनची ग्रेव्ही छान अशी पसरवायची आहे। पुन्हा थोडी पुदिन्याची पाने, कोथिंबीर, तळलेला कांदा घालायचा आहे आणि परत उरलेला तांदूळ पसरवायचा आहे। भात छान असा पसरून झालेला आहे। आता यावर आपण थोडी शिजलेली भातातलीच मिरची वरती ठेवून घेऊया। इथे मी घालणार आहे कोथिंबीरची पाने, पुदिन्याची पाने छान अशी पसरून घ्यायची आहेत। वरची लेयर असल्यामुळे छान दिसली पाहिजे। थोडासा इथे आपण तळलेला कांदा घालूया। इथे मी घालणार आहे ऑरेंज कलरचं पाणी। इथे मी ऑरेंज रंग पाण्यामध्ये मिक्स करून हे पाणी मी इथे घालणार आहे, त्याच्यामुळे बिर्याणीला छान असा कलर येतो। बिर्याणीचा रंग कलर छान आल्यामुळे बिर्याणी छान दिसते। वरून सोडायची आहे साजूक तुपाची धार। तुपाने पण बिर्याणीला चव छान येते। वरून थोडं केवडा इसेन्सचं 4-5 थेंब टाकायचे आहेत। तुम्ही बिर्याणीमध्ये इसेन्स टाकत असाल तर त्याची चव खूपच छान लागते। एकदा नक्कीच ट्राय करा। हॉटेलसारखी चमचमीत बिर्याणी तयार होईल घरच्या घरी। अगदी 4-5 टोमॅटोचे स्लाइस टाकून आपण डेकोरेट करून घेऊया। आता वरून एक लीड ठेवायची आहे। इथे बिर्याणीला चांगला दम द्यायचा आहे, त्यासाठी एक तवा घ्यायचा आहे आणि त्या तव्यावर आपल्याला हंडी ठेवायची आहे। इथे वजनदार खलबत्ता वरून ठेवणार आहे। कुठलीही वजनाची वस्तू तुम्ही वरती ठेवू शकता। आता गॅस चालू करून साधारण 5 ते
7 मिनिट हाय फ्लेमवर तवा चांगला तापून बिर्याणीला दम द्यायचा आहे। 5 मिनिट झाल्यानंतर 10 ते 15 मिनिट मंद गॅसवर बिर्याणीला चांगला दम द्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटानंतर बिर्याणीला दम दिल्यानंतर बिर्याणी छान अशी तयार होईल। त्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे। ही बिर्याणी 10 ते 15 मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवायची आहे, लगेच सर्व नाही करायची। बिर्याणी ही चांगली मुरून द्यायची आहे, तरच चव छान लागते। बिर्याणी तयार आहे। अशा प्रकारे मातीच्या भांड्यातला अरोमा आणि चुलीवरचा स्मोकी फ्लेवर बिर्याणीमध्ये मस्त असा उतरला आहे, त्यामुळे बिर्याणी खूपच छान झालेली आहे। हॉटेलपेक्षा भारी आणि चवदार आणि जबरदस्त अशी झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। बिर्याणी ही खायला चविष्ट झालेली आहे। काय मग तुम्हालाही आवडली असेल ही रेसिपी? घरच्या घरी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। समृद्धीज किचन कट्टाच्या रेसिपी पाहायला विसरू नका। हेल्दी खा, हेल्दी रहा।